नमस्कार. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील बाल साहित्यकार श्री एकनाथ आव्हाड आहेत, ज्यांना यावर्षी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचं कविता संग्रह छंद देई आनंद या कविता संग्रहासाठी 2023चा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. सर, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मिळाल्यानंतर आपली काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार. भारत सरकारचा बाल साहित्यासाठी असलेला साहित्य अकादमी हा पुरस्कार स्वीकारताना खरं तर मनापासून आनंद झाला. पण त्याबरोबर या पुरस्काराने बाल साहित्याकडे अधिक सजगतेने आणि सकसतेने पाहण्याचं भान मला दिलं, असं मला वाटतं. गेली 30 वर्ष मुलांसाठी लिहितोय, पण खरं तर 30 वर्ष मुलांनी मला लिहितं ठेवलं असं म्हणणं मला महत्त्वाचं वाटतं. आपण एखादी बालकथा, बालकविता लिहितो, मुलांपर्यंत ती पोहोचते आणि जेव्हा मुलांना त्या कथा, कविता वाचताना आनंद होतो, तो आनंदसुद्धा या पुरस्काराइतकाच महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं. आजची मुलं ही स्मार्टफोनच्या युगात वावरणारी मुलं आहेत. असं म्हणतात की आजची मुलं ही देशाचं भविष्य आहे. जर आजची मुलं देशाचं भविष्य असेल, तर आजचं बालसाहित्य हे सुद्धा तरच आपल्याला प्रौढ वाचक मिळणार आहे. त्यामुळे मुलांना, या स्मार्टफोनच्या युगात वावरणाऱ्या मुलांना कल्पकता देणारं, त्यांची जाणीव अधिक प्रगल्भ करणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना आनंद देणारं बालसाहित्य आपण लिहिलं पाहिजे. मुलांचं भावविश्व त्या बालसाहित्यात डोकावलेलं असलं पाहिजे, असं मला वाटतं. हा पुरस्कार घेताना आनंद आहेच, पण आनंदाबरोबर एक जबाबदारी आहे अधिक मुलांसाठी प्रयोगशील बालसाहित्य लिहिण्याची. लहान मुलांचं भावविश्व समजून घेत असताना बाल साहित्यकार म्हणून आपल्या समोर कुठले आव्हानं आहेत, आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एक लेखक म्हणून काय सांगू इच्छिता तुम्ही? मला वाटतं आजची मुलं खूप हुशार मुलं आहेत. मोबाईलच्या जगात वावरणारी मुलं आहेत आणि अशा मुलांना वाचनाकडे प्रवृत्त करणं हे फार महत्त्वाचं बालसाहित्यकाराचं एक चॅलेंज आहे, असं मला वाटतं. की मोबाईल बाजूला ठेवून ही मुलं पुस्तकाकडे वळली पाहिजेत. म्हणून मला आजच्या मुलांसाठी एवढंच म्हणायचं आहे की आजची मुलं जर पुस्तकांपर्यंत येत नसतील, तर पुस्तकं मुलांपर्यंत मोठ्यांनी नेली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलासाठी महिन्याला एखादं पुस्तक तरी घरात विकत आणलं पाहिजे. आपण जसं किराणा मालाचं महिन्याचं बिल एक वेगळं काढतो, दुधाचं बिल, विजेचं बिल वेगळं काढतो, तसं पुस्तकासाठी एखादी छोटीशी रक्कम दर महिन्याला राखून ठेवली पाहिजे, असंही मला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे आजच्या मुलांना जर मोबाईलपासून बाजूला ठेवून पुस्तकांकडे वळवायचं असेल, तर पुस्तकसुद्धा त्या मुलांना आनंद देणारं, त्यांना कल्पकता त्यांची वाढवणारं, त्यांचं भावविश्व व्यापून टाकणारं बालसाहित्यकारांनी निर्माण केलं पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच. बालसाहित्य निर्माण करत असताना आजच्या काळातली जी वास्तविकता आहे किंवा जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये पालकांचा आणि बालकांचा म्हणजे पालकांचा बालकांशी संवाद खुंटलेला आहे किंवा एक वाचन संस्कृती जपत असताना पालकांनी काय जबाबदारी घ्यायला पाहिजे किंवा पालकांनी बालकांसाठी कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं पाहिजे, याबाबत आपली भूमिका काय आहे? मला वाटतं जी मुलांसाठी विविध कार्यक्रम सुरू असतात, बालकुमार साहित्य संमेलनं असतात, बालग्रंथालय अनेक चळवळी सुरू करते, उपक्रम राबवतंय. मला वाटतं अशा उपक्रमांना मुलांना आवर्जून पालकांनी नेलं पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादं पुस्तक मुलांना, तुम्ही जशी आपण बुके नको पण बुक द्या म्हणतो, तसं आपण मुलांना वाढदिवसाला पुस्तकं दिली पाहिजे. आणि अशी पुस्तकं निवडली पाहिजे की जी नुसती गुळगुळीत कागद आहे, आकर्षक चित्र आहे, अशी पुस्तकं म्हणजेच उत्तम बालसाहित्य असं नाही. तर त्याबरोबरच त्या आशय त्या मुलांच्या भावविश्वाला एकरूप होणार आहे का? जसं आपण कुमार वयोगट म्हणतो, किशोर वयोगट म्हणतो, शिशुगट म्हणतो, तशी त्या गटातली पुस्तकं त्या मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि हे मोठ्यांचं कर्तव्य आहे, मला असं वाटतं. धन्यवाद सर, आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.